मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। 1886 पानांचं हे चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे। मुख्य आरोपी विरोधात 60 दिवसात चार्जशीट दाखल करणं बंधनकारक होतं आणि आता हे चार्जशीट दाखल झालेलं आहे। शासकीय जमिनीची परस्पर विक्री केल्याचा तेजस्विनीवर आरोप आहे। तेजवानीवर आरोप आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। एफआयआर मधील आरोप कायम ठेवूनच आरोपपत्र दाखल केल्याचंही बोललं जात आहे। पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। झी 24 तासनंच हे प्रकरण समोर आणलेलं होतं। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर हे चार्जशीट दाखल झालेलं आहे। जवळपास 1886 पानांचं ही चार्जशीट आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, यावेळी तेजवानीवर आरोपपत्र दाखल झालेत, काय ताजे अपडेट? होय, तेजवानीवरती पहिलं आरोपपत्र दाखल झालेलं आहे। कारण कायदेशीर बाबी पूर्तता करण्यासाठी ती सध्या कस्टडीमध्ये आहे, न्यायालयीन कोठडीत आहे। पीसी ऑलरेडी संपलेली सीआयडीने घेतली होती आणि पुणे पोलिसांनी जवळपास 14-15 दिवसाची पीसी घेतली होती। त्यामुळं ती जर चार्जशीट दाखल नसतं झालं तर तिची कदाचित कोर्टाने सुटका केली असती पुरावा, म्हणून पुणे पोलिसांनी 60 दिवसाच्या नियमानुसार चार्जशीट तिच्यावर दाखल केले 1686 पानाचं आणि त्याच्यात तिला मुख्य आरोपी बनवलेले इतर अॅमिडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील यांच्याही नावाचा उल्लेख आहे। यांच्यासोबत तिने करार केलेला, पण पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख तशा अर्थाने टाळला गेला असंही म्हणतात नाही। कारण याचा पुढील तपास सुरू आहे, ही लाईन त्यामध्ये आवर्जून टाकलेली पुणे पोलिसांनी। म्हणजे आणखीन या केसचं पुरवणी चार्जशीट पुन्हा दाखल होऊ शकतं। म्हणजे ही जागा ठेवलेली आहे। म्हणजे पुणे पोलिसांचा या केसमधला तपास सुरूच राहणार आहे। पण जी शीतल तेजवानी मुख्य आरोपी तिला जामीन मिळू नये म्हणून हे चार्जशीट दाखल करणं गरजेचं होतं आणि 60 दिवसात आणि म्हणून ते दाखल केले आणि त्याच्यात मुख्य आरोप हाच ठेवलेला आहे जो आपण ते सगळं समोर आणलं होतं। शासकीय जमीन परस्पर हडप करून वतनदारांची खोटी ही सगळे दाखवून ती अॅमिडिया कंपनीला विकल्याचा त्याच्यावर आरोप ठेवला आणि तोच आरोप जो एफआयआर मध्ये तो चार्जशीट मध्ये आहे आणि त्याच्या सविस्तर विवरण काय काय तपास केला, कुठून काय पंचनामे, या सगळ्या गोष्टींचं त्यात वतनदारांना मात्र कुठे ठेवलं नाही। कारण ही जमीन मुळात वतनदारांची नव्हती असंच पोलिसांचं एकूण तपासासमोर आलं। त्यामुळे त्यांना कुठेही साक्षीदार केलं जाणार नाही। पण इतर येवले जो आहे, जो आता जो तहसीलदार ज्यांनी हे सगळं आदेश काढला होता त्या सगळं ताबेदारीचा तो आणि नंतर दिग्विजय पाटील हे सगळे अँटिसिपेटरी बेलसाठी हायकोर्टात गेलेले, म्हणून त्यांच्यावरचे आरोप अद्याप निश्चित करता येत नाही। ते पण पुढच्या चार्जशीट मध्ये निश्चित त्यांच्यावरचे आरोप निश्चित केले जातील। निश्चित, धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। झी 24 तासनं हे जमीन प्रकरण समोर आणलेलं होतं। तर तेजवानीवर 1886 पानी आरोपपत्र दाखल झालेलं आहे।